आज पहिली तासिका सुभाष चंद्रशिव सर बुद्धिमत्ता या घटकावर आधारित घेणार आहेत. तर दुसऱ्या तासिकेमध्ये बोल अनुभवाचे यशस्वी शिक्षक चा माझा विद्यार्थी धनदीप तोडकर आता सध्या 2017च्या परीक्षेतून जिल्हा परिषद रत्नागिरीला जॉईन झालेला आहे. तो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची काही उत्तर देणार आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्या धनदीप तोडकर सरांना तुम्ही विचारू शकता. चा तो माझा विद्यार्थी आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास केला इथपासून सध्या शिक्षण सेवक काळ संपल्याच्या नंतर काय चालू आहे इथपर्यंत, तर बदल्या वगैरे ह्या सगळ्या प्रश्न तुम्ही विचारू शकता. ऑप्शन कोणते निवडावेत इथपासून, चा फायदा काय, मधून धनदीप तोडकर सरांचं सिलेक्शन त्यावेळेस झालेलं 2017ला 5 सप्टेंबर 2017चं. परीक्षेतून 19ला सिलेक्शन 5 सप्टेंबर 2019. तर तुम्ही सर्वजण त्यांना प्रश्न विचारू शकता नंतरच्या सेशनमध्ये. सुहास सरचं सेशन झालं की 9:15 बरोबर धनदीप तोडकर सरांचं बोल अनुभवाचे हे सेशन चालू करूयात. सुहास सर, कीप इट अप. चालेल. 31 विद्यार्थी आता जवळपास जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं एवढे 31 विद्यार्थी मला एवढं लवकर मिळाले, तर मी काही वेळ न दवडता, एक क्षणही न वेळ दवडता आपण हा उदाहरण सोडू. हे उदाहरण मला एक थोडं इंटरेस्टिंग मिळालं. मी खरं तर काल म्हणल्याप्रमाणे रांगेतील क्रमांक, हा रांगेतील स्थान हे टॉपिक मी सुरू करणार होतो. मला ही उदाहरण थोडं ऐकायला म्हणजे वाचायला मिळालं. मी म्हणलो हे काही बी करून आपण उदाहरण पहिलं घेऊ आणि नंतर आपण रांगेतील स्थान किंवा रांगेतील क्रमांक या टॉपिकला आपण सुरू करू. चालेल. सर्वांनी उदाहरण वाचलं तर मला वाटतं सगळ्यांनी सोडवायचा प्रयत्न करा. कुणी उत्तर अजून नाही देत, उत्तर सांगा, प्रयत्न करा. चुकलं तर चुकू द्या, का मी सांगू? ओके, यस. पहिल्या उत्तर दोन विद्यार्थ्यांचं बरोबर आलेलं आहे. चला, सर्वांनी प्रयत्न करा बरं प्लीज, कारण की शेवटच्या टप्प्यात आहेत आपण. शेवटचं उदाहरण आहे, तुम्हाला येणं अपेक्षित आहे. थोडं मोठं उदाहरण आहे, 2 प्रश्न आहेत. का सांगू मी? सांगू का मी बरेच प्रश्न तुमच्या टीईटीला आलेले बघितले, टेटला. ह्याच्यापेक्षा सोपे आहेत बरं का. ही थोडं थोडं मोठं उदाहरण आहे, अवघड नाहीये, मोठं उदाहरण आहे. चला, मी सांगतोच. चलो. पंकज ए या त्याच्या घरापासून उत्तरेच्या दिशेने 20 किलोमीटर चालल्यावर वळून उजवीकडे वळून 10 किलोमीटर अंतरावर देवळात पोहोचतो. बघा आता, पंकज ए या त्याच्या घरापासून उत्तरेच्या दिशेने त्याच्या घरापासून निघून उत्तरेच्या दिशेने 20 किलोमीटर जातो. 20 किलोमीटर, ठीक आहे. हे झालं 20 किलोमीटर.
उत्तरेच्या दिशेने. उत्तर वरी आहे, सर्वांना कल्पना आहे. तरी बी मी काय करतो, आता तर खरं तर आहे ना, की काढून नाही द्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेस मी खूप वेळा काढून दिलेलं आहे. ठीक आहे. 20 किलोमीटर चालत गेल्यावर उजवीकडे वळून 10 किलोमीटर अंतरावर देवळात पोहोचतो. उजवीकडे किती आहे? 10 किलोमीटर. बघा, उजवीकडे 10 किलोमीटर चालला तो. इथं काय आलंय? इथं ए पॉइंट आहे. हा हा पंकज ए या त्याच्या घरापासून उजवीकडे वळून 10 किलोमीटर देवळात पोहोचतो. इथं काय? देऊळ आहे. ठीक आहे, देऊळ आहे इथं. हम्म. तिथून दक्षिणेकडे 20 किलोमीटर चालल्यावर दक्षिणेकडे किती चालायचंय त्याला? दक्षिणेकडं का खाली, ही दक्षिण आहे. दक्षिणेकडे किती? 20 किलोमीटर चालायचे. 20 किलोमीटर. ओके, इथपर्यंत समजलंय का रे? काही अडचण नाही इथं, सोपं आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? काही 20 किलोमीटर चालल्यानंतर एवढं झालंय आपलं. ठीक आहे, 20 किलोमीटर चालल्यानंतर डावीकडे वळतो. ह्याची डावी कोणती? आता इकडून आल्यानंतर आपली जी उजवी आहे ती काय, इकडून आल्यानंतर ह्याची काय होती? डावी बाजू. ही त्याची डावी बाजू आहे. डावीकडे वळतो 5 किलोमीटर अंतरावर. हा का, डावीकडे वळतो. 5 किलोमीटर अंतरावरील सुरेशच्या घरी पोहोचतो. इथं कोणाचं घर आहे? सुरेशचं घर आहे. सुरेशचं घर आहे इथं. हा, पोहोचतो. तिथून तो उत्तरेकडील 8 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन जवळ थांबतो. इथून काय उत्तर आहे वरी. वरी किती आहे? हा का, वरी 8 किलोमीटर. 8 किलोमीटर काय? रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन. इथपर्यंत समजलं का सर्वांना? काही अडचण? सर्वांना समजलं का सांगा मला. जर समजलं नसेल, नाही समजलं, सुमेश सर, मी तुमचा माईक ऑन करतो. थांबा, मला सांगतो. सुमेश सर, तुमचा माईक ऑन करायला लागलोय मी. कोणती स्टेप समजल्या किंवा काय समजले मला कळू द्या. तुमचा माईक ऑन केलेला आहे सुमेश सर, बोला. हॅलो. हा हा, येस. सर समजलंय, मी नाही चुकून टाईप झालं ते, आले लक्ष. नाही खरंच ना? हा हा सर, हो मी ते ओके तिथपर्यंत सॉल्व्ह केलंय, फक्त आन्सर राहिलंय काढायचं माझं. ओके ओके, ठीक हा, आहे. थँक्यू. ऑफ करा, ऑफ करा. हा, ठीक आहे. तर एवढं झालंय. आता आपल्याला प्रश्नाची उत्तराकडे जाऊ आता. ठीक आहे, आता हे आपले प्रश्न आहेत. हं? रेल्वे स्टेशन पंकजच्या घरापासून किती अंतरावर कोणत्या स्टेशन आहे? नका, रेल्वे स्टेशन पंकजच्या घरापासून. नका, रेल्वे स्टेशन पंकजच्या घरापासून किती अंतरावर कोणत्या दिशेला आहे? अगोदर आपण दिशा काढू. नका, पंकजचं घरी आहे आणि रेल्वे स्टेशन इथं आहे. हा, पंकजचं घर इथं आहे आणि रेल्वे स्टेशन इथं. ही कोणती दिशा आहे रे अशी? हं? ही आहे पूर्व. सुरेशचं घर ए पासून सुरेशचं घर आहे पूर्वेला. आणि ही कोणती दिशा आहे? ईशान्य. म्हणजे हे दोन पर्याय असतील, दोन्हीपैकी एक पर्याय असेल. ठीक आहे, दोन्हीपैकी एक पर्याय. चल, टेक करू आपण. हा, आता इकडे बघा, लक्ष द्या. मुद्दाम उदाहरण घेतलंय बरं का. हे थोडं आहे ना, दोनदा पायथागोरसचा प्रमेय वापरायचे म्हणून मुद्दाम उदाहरण घेतलंय, लक्षात घ्या. आता आपल्याला हे काढायचंय. ओके, हे काढायचंय आणि हे काढायचंय.
मग आपल्याला एक आकृती तयार होती. हा त्रिकोण तयार झाला. हा त्रिकोणातली ही बाजू माहित आहे 8. आता ही बाजू किती आहे रे? ही बाजू किती आहे? त्यातली ही बाजू 5 माहित आहे. ही बाजू 10 आहे. ओके. आता मला सांगा, ही ही आहे 10 आणि 5 15. 15चा वर्ग अधिक ही किती आहे? 8. 8चा वर्ग. ओके. समजलं 15 कसं आलंय का? ही जी आहे ती ही समांतर ह्याला आहे. ओके. ही 10 आहे. ही 10 आहे. हा ही 5 15. ही 8. आता ह्या दोघांचा वर्ग करायचा, बेरीज करायची. 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, 225 आणि 64 289. 289. 289चं वर्गमूळ. 289चं वर्गमूळ किती आहे? 17. समजलं का सर्वांना? 17 किलोमीटर ईशान्य. राईट. सर्वांना समजलं? कुणाला नाही समजलं सांगा मला. समजलंच पाहिजे. ईशान्य. सर्वांना समजलं? आता सगळ्यांना समजलं? ओके. आता सेकंड घेऊ आपण. ठीक आहे. अजून कोणी समजलं नाही असं म्हणलं नाही, आणि समजलं नाही नसल तर स्पष्ट सांगायचं पटकनी. हा आता आता सेकंड. देऊळ हे रेल्वे स्टेशन पासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? का देऊळ रेल्वे स्टेशन पासून ह्याच्यापासून देऊळ कोणत्या दिशेला आहे? का काही? यस. यस. कोणतं आहे? वायव्य. वायव्याचा एकच पर्याय आहे. ही कॅल्क्युलेशन करू नका. का वायव्य 13 किलोमीटर. आता मी ही गणित तुमच्यासाठी सोडतो मी. आता हे जर 13 कसं काय आलं हे तुम्हाला काढायचं. मी फक्त तुम्हाला क्ल्यू देतो. ओके. का आपल्याला हे काढायचं. ओके. ही अंतर काढायचं. मग आपल्याला ही 8 आहे. मग ही सुद्धा किती आहे? 8. मग ही किती आहे रे? आपल्याला हाच त्रिकोण बघायचा आहे. ओनली ओनली दिस ट्रायंगल. हे हे 19 आहे. 19 आहे. हा हे किती आहे रे? हे 5 आहे. आणि हे किती आहे? ह्यातून 8 गेलं. ह्या 19 मधून हे 8 गेलं. 19 आहे. हे 19 आहे. त्यातून हे 8 गेलं. किती राहिलं? 12. 12चा वर्ग करा असा. 12चा वर्ग असं करा आणि 5चा वर्ग असं करा. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 225, वाटतं 169 येतंय. 169चं वर्गमूळ 13. हे तुम्हाला सोडले मी. हा हे एक त्रिकोण आहे. हा कर्ण आहे. आपल्याला कर्ण काढायचा आहे. ओके. ठीक आहे. मी पुढे जाऊ का? आपल्याला आता नवीन चॅप्टर सुरू करायचं, नवीन टॉपिक. हे उदाहरण मला फार आवडलं. म्हणजे थोडंसं मुद्दामून काठिण्य पातळी जास्त असलेलं उदाहरण आहे. पुढे जातो मी आता. पुढे जातो म्हणजे आपला नवा टॉपिक सुरू करायचा आहे. ठीक आहे. आपल्याला नवं टॉपिक बी घेऊ, समजून घेऊ, भरपूर उदाहरणं बी घेऊ. कमीत कमी 7-8 उदाहरण झाले पाहिजे. प्रत्येकाला समजलंही पाहिजे. समजलं नाही तर पटकन म्हणायचं सर समजलं नाही सांगा. रांगेतील क्रमांक व स्थान ह्याच्यावर तुम्ही सगळे प्रश्न बघा प्रश्नपत्रिका मागच्या.
प्रत्येकामध्ये एक उदाहरण आहे आणि सगळे उदाहरणं म्हणजे मी प्रश्न बघितलेत, प्रश्न फार सोपे निघालेत म्हणजे टेटच्या प्रश्नपत्रिकेतले. तरी आपण थोडं काठीण्य पातळी जास्त ठेवून हे करूत आपण. आता रांगेतील क्रमांक म्हणजे काय? वर्गाची मुलं जेव्हा रांग लावतात, त्या रांगेतला आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याचा क्रमांक बघायचा आहे. मग तो समोरून कितवा नंबर आहे किंवा समोरून म्हणजे काय, डावीकडून. डावीकडून हा कितवा क्रमांक आहे, चौथा. आणि उजवीकडून किती आहे, सहावा. ओके. आता डावीकडून किती आहे, चार. चौथा क्रमांक आहे, 1 2 3 4. आणि उजवीकडून कितवा आहे, 1 2 3 4 5 6. हा. आता 4 आणि 6ची बेरीज केली आपण. 4 आणि 6ची बेरीज 10. 10तून एक गेला, 9. म्हणजे रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या काढायची. तर कशी काढायची? 4 आणि 6ची बेरीज करायची, त्यातून एक कमी करायचा, 9 मिळतो. ओके. त्याच पद्धतीनं डावीकडून 7वा क्रमांक आहे, म्हणजे समोरून 7वा क्रमांक. समजा पाठीमागून 26 आहे, समजा 26 आहे. इथं मी 26 पाठीमागून लिहिले नाहीत. आता 7 आणि 6. येस, -1 करेक्ट. -1 करेक्ट. हा. समोरून आणि मागून दोघांची बेरीज करायची. 7 आणि 6 33. 7 आणि 26 33. 33 मधून एक गेला, 32. ओके. एकूण विद्यार्थी काढायचे. तर समजलं का एवढं? काय नाही, ही एकदम सोपं आहे. लक्ष दिलं ना, एकदम सोपं आहे. चला. हम्म. समजलं नाही ना, तरी मी सांगतो समजून. हा. ही प्रत्यक्ष उदाहरण घेऊन सांगतो समजून, काही अडचण नाही बरं का, मी समजून सांगतो. चला करा हे गणित. ज्याला समजलं त्यांनी करा. मी ही समजून सांगणार आहे, त्यामुळे काळजी करू नका, मी समजून सांगणार आहे. करा हे, ज्याला समजलंय त्यांनी. येईल तुम्हाला. ज्यांना समजलं नाही म्हणलात ना, तरी सोडवायचा प्रयत्न करा, येईल तुम्हाला. टेटच्या परीक्षेत ही उदाहरण आलेलं आहे बरं का. परीक्षेत उदाहरण आलेलं आहे, परीक्षेत. चला मी समजून सांगतो. हा. आता मुलाच्या रांगेत राजसचा क्रमांक डावीकडून कितवा आहे? डावीकडून 9 आहे. ठीक आहे. डावीकडून 9 आहे. उजवीकडून कितवा आहे? 7वा आहे. उजवीकडून 7वा आहे. मग काय करायची? 9 आणि 7ची बेरीज करायची. 9 आणि 7 16. आणि आपल्याला एकूण विद्यार्थी काढायचे. तर एकूण विद्यार्थी काढण्यासाठी डावीकडून आणि उजवीकडून जे दोन नंबर आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्यातून एक वजा करायचा. 16 वजा 1 राहिले 15. समजलं का? चला, कुछ नाही, सिंपल आहे. परीक्षेत आलेलं उदाहरण आहे हे बी. 2017 का 18च्या परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. हे मी समजून सांगतो, प्रयत्न करा. समजून सांगतो, काय अडचण नाही. चुकू द्या, प्रयत्न करा. चला सोडू कमी.
चला आपण सोडवायचा प्रयत्न करू. ओके. चला. एका 42 मुलांच्या वर्गात दरींचा क्रमांक 26वा आहे. दरींचा क्रमांक कितवा आहे? 26वा. का समोरून 26वा आहे. ही 1 असल, ही 2 असल, ही 3 असल. तर असा दरींचा क्रमांक कितवा आहे? 26वा आहे. ठीक आहे. एकूण विद्यार्थी किती आहेत? 42. तिच्या पुढे ही दरीने तिच्या पुढे 8वा क्रमांक आयशाचा आहे. तिच्या पुढे कितवा क्रमांक आहे आयशाचा? 8वा क्रमांक. बघा 1 2 3 4 5 6 7 8. 8वा कुणाचा आहे? आयशाचा नंबर आहे. तिच्या पुढं बघा 1 2 3 4 5 6 7 8. 8वा क्रमांक. तर आयशाच्या शेवटून कितवा क्रमांक आहे? आयशाचा शेवटून कितवा क्रमांक आहे? आपल्याला हे काढायचं. स्क्रीन व्यवस्थित आहे का रे? फोन येऊन गेलाय मला एक. स्क्रीन व्यवस्थित दिसते का? स्क्रीन स्क्रीन ओके आहे का? हो ओके. हा. आता आपल्याला शेवटून बघायचे, मागून बघायचे. आता ही 41 म्हणजे पाठीमागून कितवा आहे? समजा 41 असेल तर पाठीमागून कितवा आहे? दुसरा आहे. ठीक आहे. समजा हा काय 40 पाठीमागून कितवा आहे? तिसरा आहे. 39 आहे. पाठीमागून कितवा आहे? चौथा आहे. बरोबर आहे. आता मला 42 मधून 39 गेले. 42 मधून 39 गेले. किती राहिले? 3 राहिले. 39 चा नंबर जो पाठीमागून समोरून 39 आहे आणि पाठीमागून कितवा येतोय? चौथा. मग मला काय करावं लागेल? लक्षात यायलंय का? 42 मधून 39 वजा करायचे, राहिले 3 आणि प्लस 1 करायचा. हा. आता लक्षात घ्या. आता 42 वजा 39. थांबा आपण नव्या कागदावर शिकू आपण. ओके. 1 2 3. तुम्हाला आहे ना व्यवस्थित समजावं म्हणून मी डिटेल मध्ये घ्यायला लागलोय. हा थांबा 1 मिनिट. आयशा, 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. ओके. ही दरीन आहे.
आता ही आहे 42वा नंबर. हा आहे 41. हा आहे 40. हा आहे 39. आता 42 आपण समोरचा नंबर बघू. हा 42 मधून हा 39 गेला, राहिले 3. 1 2 3 4. आता समोरून हा आयशा कितवा आहे, जी आयशा काढायची. समोरून कितवा आहे, ही समोरून हा आहे 26. हा दरीना 26 आहे. ही 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18. म्हणजे ही जी काय आयशा आहे समोरून कितवी आहे, 18वी आहे. मग 42 मधून 18 गेले. 42 मधून 18 गेले, किती राहिले, 24. आणि +1 करायचा, 25वा क्रमांक. लक्षात आलं का काय केलंय, मी डबल सांगतो. हा 42 आहे. 41, 40, 39 हे समोरून नंबर आहेत. आणि पाठीमागून म्हटलं 42 हा कितवा क्रमांक आहे, 1. 41 कितवा आहे, दुसरा. 40 कितवा आहे, तिसरा. 39 कितवा आहे, चौथा. आता मी 42 तुम्हाला समजून सांगण्यासाठी बघा. आता 42 मधून 39 गेले, राहिले 3. पण 39 नंबर पाठीमागून कितवा आहे, चौथा आहे. चौथा मिळवण्यासाठी 42 मधून 39 गेले, +1 मिळवायचा, राहिला 4 नंबर. पाठीमागून कितवा आहे, 39 नंबर, चौथा आहे. सेम आयशा ही समोरून 18वी आहे. नका 42 मधून 18 गेले, राहिले 24, +1 म्हणजे 25. समजलं का. समजलं का, डबल सांगू. ठीक आहे, मी सांगतो समजू डबल एकदा. आता बघा, एका वर्गात दरींचा क्रमांक 26वा आहे. बघा 1 2 3 4. बघा 1 2 3 4 असा हा दरींचा कितवा आहे, 26वा आहे. कितवी आहे, 26वी दरीन. तिच्या पुढे 8वा क्रमांक आयशाचा आहे. पुढं इकडं तर तिच्या कॅमेरा मधून आडवा दिसायला का हो? हा मी तीच म्हणायला लागलो, आडवा झालाय का. हा झालाय झालाय, त्याला करा ना मला एक व्यवस्थित फोन करा. येऊन गेला, मी विद्यार्थ्यांना म्हणलो, विचारलं बी होतं. हा हा, चॅट बॉक्सचा वापर करजा, बाकीच्यांनी पण सांगत जा. हा विचारलं होतं झालं विचारलं. सर, झालं व्यवस्थित झालं. हा डन डन. आता इकडे बघा. तिच्या पुढे आयशा कितवी आहे, 8वी आहे. हा का 1 2 3 4 5 6 7 आणि 8वा. ठीक आहे, हा 8वा क्रमांक आहे. इकडून पुढं ना आयशा. आता ही आयशा आहे. आता समोरून आयशा कितवी येते रे, मग आता इकडून हा 26वा नंबर आहे. मग ही कितवा आहे, 25, 25, 24, 23, 22, 21, 20, 19 आणि 18. समोरून कितवी आयशा, 18वी. आता एकूण विद्यार्थी किती आहेत, हे शेवटी 42 आहेत. मग काय करायचं, 42 वजा समोरून कितवा नंबर आहे, 18वा. 42 मधून 18 गेले,
राहिले 24. 24 अधिक 1 बरोबर 25वा क्रमांक. समजलं का? का मी डबल इथं पाठीमागचा एक प्रयोग करू हा. ही कितवा विद्यार्थी आहे? 41. ही कितवा आहे? 40. ही 39. ठीक आहे. आणि ही पाठीमागून शेवटून कितवा आहे? हे 42 पहिला, 41 दुसरा, तिसरा, चौथा. ऐका ना, इकडे बघा. ज्यांना अजून एक का घ्यायचा आहे हा, निहाता इकडे बघा. आता एक का घ्यायचा इकडे बघा. आता आता ही 1 2 3 4 5 आणि ही किती आहे? 42. हा, 41 40 39. 42 मधून 39 गेले बघा. 42 मधून 39 गेले. किती राहिले? राहिले 3. पण हा 39 नंबर असा समोरून आहे आणि महागून किती आहे? 39 चौथा आहे. मग चौथा मिळवायचं तर काय करावं लागेल? 3 अधिक 1 बरोबर 4. समजलं का नेहताई? 39 नंबर हा समोरून आहे. 42 मधून 39 गेले, राहिले 3. आता 39 नंबर मागून किती आहे? नेहताई तुमचा माईक ऑन केला मी. हा हा, एक मिनिट. लक्ष आहे का? हा का 42 41 40 39 हे काय आहेत? नंबर पुढून नंबर पुढून पुढून नंबर आहेत. ओके. पण 39 नंबर मागून शेवटून किती आहे? पहिला दुसरा तिसरा चौथा. आता 42 मधून 39 गेले, राहिले 3. पण मागून नंबर 4 आहे. तो मिळवण्यासाठी काय करावं लागतंय? +1 करावं लागतं. सेम. आता आयशाचा नंबर आपण समोरून काढला. हा 26 असेल तर हा 25 24 23 22 21 20 19 18. 42 मधून 18 गेले, राहिले 24. 24 मध्ये 1 मिळाला 25. समजलं का एवढं? काय अडचण? घेऊ का पुढचं उदाहरण? बरोबर आहे चेतनाताई, बरोबर आहे.
स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे. फोन यायला लागला एक. एका रांगेत 5व्या स्थानावर अमर आहे. एका रांगेत 5व्या स्थानावर अमर उभा आहे. तर का इथं आपण सरळ करू हा. एका रांगेत किती स्थानावर आहे अमर? 5व्या. 1 2 3 4 5. 5व्या स्थानाला अमर आहे. ओके, एक वाक्य संपलं. अमरच्या मागे 5व्या स्थानावर जयेश उभा आहे. 5व्या स्थानावर अमरच्या मागे, अमरच्या मागे 5व्या स्थानावर आहे कोण? जयेश. 1 2 3 4 5. कोण आहे हा? जयेश उभा आहे. ओके, आता जयेश हा प्रकाशच्या पुढे 6व्या स्थानावर. हा जयेश काय? जयेश हा प्रकाशच्या पुढे. प्रकाश इथं कुठं तरी आहे. प्रकाशच्या पुढं जयेश आहे. कितव्या स्थानावर आहे? 6व्या. जयेश हा प्रकाशच्या पुढे 6व्या स्थानावर आहे. का 1 2 3 4 5. प्रकाश बघा, चेक करा 6व्या स्थानावर आहे का. 1 2 3 4 5 6. बघा 1 2 3 4 5 6. 6व्या स्थानावर आहे. आता 3 वाक्य झाले आपले. तर प्रकाशच्या पुढे किती विद्यार्थी आहेत? प्रकाशच्या पुढे किती विद्यार्थी आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. समजलं का? डबल सांगायची गरज आहे का? बघा, एका रांगेत 5व्या स्थानावर अमर आहे. 1 2 3 4 5. 5व्या स्थानावर कोण आहे? अमर आहे. ओके, अमरच्या मागे 5व्या स्थानावर जयेश उभा आहे. बघा 1 2 3 4 5. 5व्या स्थानावर जयेश आहे. जयेश हा प्रकाशच्या पुढे 6व्या स्थानावर आहे. बघा, प्रकाश घेतला आणि त्याच्यासमोर 6वा जयेश आला पाहिजे. 1 2 3 4 5 6. का 6व्या स्थानावर. का काय म्हणले? 6व्या स्थानावर जयेश आहे. 1 2 3 4 5 6. तर प्रकाशच्या पुढे किती विद्यार्थी आहेत? हे 5. 6 7 8 9 10 11 12 13 14 15. योग्य उत्तर किती आहे? 15. चालेल. प्रत्येक उदाहरण वेगळे आहे बरं का. त्याच्या अगोदर एक एक काम करा. हे उदाहरण सोडवा. उदाहरण सोपं आहे. हे
2017च्या टेट मधलं उदाहरण आहे. राम. 7व 8व तुम्हाला येईल, सोपं आहे. वरून 16वा आणि खालून 15वा. सुजाताताई 31 नाही, डावीकडे उजवीकडून आपण जे शिकलोत ना एकूण विद्यार्थी काढायचे, तर -1 करावं लागतं. 16 आणि 15ची बेरीज 16 अधिक 15 -1 30. विशाल सर, हो का, राम गुणवत्ता यादीत किती आलाय? वरून 16वा, खालून किती आहे तो? 15वा. 16 आणि 15 31. आणि एकूण किती विद्यार्थी विचारलेत? एकूण विद्यार्थी किती म्हणजे -1 30. सोडवा, खालचं सोडवा, खालचं बी येईल तुम्हाला. ओके, सगळ्यांना आलंय. आता हे करा, हे बी एकदम सोपं आहे, काय अडचण नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. बघा आता, ओके, इकडे बघा, ABCDE, बरोबर आहे. ABCDE या 5 पेट्या आहेत, एकावर एक ठेवलेल्या आहेत. जर ए ही बीच्या वर आहे, ए काय बीच्या वरी आहे, ए आहे बीच्या वरी, ए आहे बीच्या वरी,
हा, एक वाक्य क्लिअर झालंय. आता दुसरं वाक्य, सी ही डीच्या वर आहे. सी काय, डीच्या वरी आहे. तर सी आहे डीच्या वर आहे, बरोबर आहे. सी डीच्या वर आहे. आणि ईच्या खाली आहे. सी काय, डीच्या वर आहे, परंतु ईच्या खाली आहे. नका, ईच्या खाली आहे. बघा ही वाक्य, सी ही डीच्या वर आहे. नका, सी काय, डीच्या वर आहे आणि ईच्या खाली आहे. ओके. आता पुढचं वाक्य एवढं क्लिअर झालं. डी ही एच्या वर आहे. डी काय, एच्या वर आहे. ही आहे ना, हे मी काय करतो, खाली घेतो. डी एच्या वर आहे. ए बी, आलं का. डी ही एच्या वर आहे. आता तर कोणती पेटी मध्यभागी आहे. कोणती पेटी मध्यभागी आहे. डी. हे परीक्षेत आलेल्या टेटच्या परीक्षेत 2017च्या परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. ओके. राम सर आहेत का. हा सर आहे, कंटिन्यू चालू द्या. तोडकर सरचं नेटवर्क जरा स्लो आहे. तोडकर बर सर जॉईन होण्याची शक्यता कमी आहे. त्यांना आपण म्हणलंय 9:30 पर्यंत ट्राय करा. जर झालं तर त्यांचं घेऊया, नाही तर मग कॅन्सल करावं लागेल. बर बर, मी अजून एक उदाहरण घेतो मी अजून. ठीक आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. हे टेटच्या परीक्षेतले उदाहरण आहे हे बी. मुलांच्या एका रांगेत गणेश हा उजवीकडून 12वा असून डावीकडून 4था आहे. ठीक आहे. गणेश उजवीकडून कितवा आहे, 12वा आहे, आणि डावीकडून कितवा आहे, 4था. आपल्याला एकूण विद्यार्थी किती आहेत इथपर्यंत बघा. पूर्ण प्रश्न वाचा. बघा काही विद्यार्थी देऊ शकतील उदाहरण. प्रयत्न करा बघ, पूर्ण वाचा प्रश्न. एकूण किती विद्यार्थी आहेत. राईट. नो नो, सुजाताताई चुकायला लागले. यस, विनयाताई करेक्ट, जाधवताई करेक्ट. बघा आता, मुलांच्या एका रांगेत, बरोबर आहे, मुलांच्या एका रांगेत गणेश हा उजवीकडून 12वा आणि डावीकडून 4था आहे. 12 आणि 4 16. 12 आणि 4 16. आपल्याला एकूण विद्यार्थी काढायचे, तर आपण काय करतो, एकूण विद्यार्थी काढायचे तर 16तून 1 वजा करतो, राहिले 15. राहिले 15. एकूण विद्यार्थी किती आहेत, एकूण विद्यार्थी 15 आहेत. आता या रांगेत आणखीन किती मुले घालावीत, या 15 मध्ये अजून किती विद्यार्थी घालावेत, म्हणजे रांगेतील मुलांची संख्या 28 होईल. ह्याच्यामध्ये किती प्लस करू, किती घालू, म्हणजे 28 येतील. मला 13 करावं लागतील, म्हणजे किती होतील, 28. ऑप्शन नंबर 3. समजलं का. हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे, 2017च्या टेट मध्ये आलेलं उदाहरण आहे.
काय सर्वांना समजलं का रे? का उजवीकडून 12वा आणि डावीकडून 4था म्हणजे झालं 16. मग एकूण विद्यार्थी काढायचे तर या रांगेमध्ये किती विद्यार्थी सध्या? तर 16तून 1 वजा करावं लागेल, 15. हा, 15 विद्यार्थी एकूण रांगेमध्ये आहेत. ते काय म्हणलेत, या रांगेत किती विद्यार्थी घालावेत म्हणजे 28 येईल, तर 13 विद्यार्थी घालावे लागतात. चला एक शेवटचा आता. सेम आहे, सेम आहे, सेम आहे. +1 कधी करायचं? जेव्हा शेवटून मोजायचं ना, +1 करायचं. आणि एकूण विद्यार्थी काढायचे ना, तर -1 करायचं. पुन्हा एकदा ऐका. शेवटून विद्यार्थी कितवा असेल काढायचा असेल तर +1 करायचे. आणि एकूण विद्यार्थी काढायचे झाले तर -1 करायचं. ब्लर झालेलं आहे. एका रांगेत पी उजवीकडून 3रा आणि डावीकडून 4था, 3 आणि 4 7. 3 आणि 4 किती? 7. आता एकूण विद्यार्थी काढायचे झाले तर 3 आणि 4 7 मधून 1 कमी करायचा, 6 झाले. रांगेत 7 मूल्यांकनासाठी +1 करावं लागेल, एका मुलाचा समावेश करावा लागेल. ओके, समजलं का सगळ्यांना? नका 12 आणि 4 16 केलं. 3रा आणि 4था 7 करायचे. एकूण विद्यार्थी -1 म्हणजे 6 विद्यार्थी होते. आपल्याला 7 विद्यार्थी आणायचे तर +1 करावं लागेल. मी तरी सांगतो रे, सांगतो. नका 3रं आणि 4थं 3 आणि 4 राहिले 7. आता एकूण विद्यार्थी काढायचे झाले मला. एकूण विद्यार्थी
7 वजा 1, एकूण विद्यार्थी झाले तर -1 करायचं, 6 झाले. तर रांगेत 7 मुले करण्यासाठी किती मुलात समावेश करू? आता इथं 7 आणायचं आपल्याला ह्या रांगेमध्ये, तर +1 करावं लागेल, एक ऍड करावं लागेल. ओके, चालेल. चला, चालेल. चला, गुड नाईट. राम सर. राम सर. येस सर, सो सर. चालेल, मग लिव्ह करू आपण. ओके ओके ओके, तुम्ही लिहू करा. मी बघतो चला, गुड थोडंसं नाईट. सरांचं काय तर प्रॉब्लेम आहे. हा, मी एकदा रेकॉर्डिंग स्टॉप करतो.